सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई। 4 बुलेटसह 12 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त। 3 आरोपींच्या ठोकल्या बेड्या। जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अट्टल गुन्हेगारांनी चोरी केलेल्या मोटरसायकली शहरात आणून कमी किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांना सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून 11,98,300 रुपये किमतीच्या 4 बुलेटसह 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। मंठा चौफुली परिसरात मंगेश गायकवाड हा चोरीची गाडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच डीबी पथकाने चौफुली परिसरात सापळा लावला। मंगेश हा दुचाकी येताच दबा धरून बसलेल्या डीबी पथकाने त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपण मंठा चौफुली तर वैभव एकंडे यांच्याकडून 7 मोटरसायकली आणि जुना जालना भागातील देहडकर वाडी परिसरात गजेंद्र सूर्यवंशी यांच्या ताब्यातून 5 लाख अशा 11,98,300 रुपये किमतीच्या 4 बुलेट्स, 4 HF डिलक्स, 2 पल्सर, 1 स्प्लेंडर आणि 1 युनिकॉर्न अशा एकूण 12 दुचाक्या जप्त केल्याची माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर वॉन्टेड असलेला दिनेश पवार आणि सराईत गुन्हेगार संदेश पाटोळे हे मोटरसायकली चोऱ्या करून गजेंद्र सूर्यवंशी, वैभव एकंडे आणि मंगेश गायकवाड यांना कमी किमतीत विक्रीसाठी द्यायचे। सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस नाईक नजीर पटेल, दुर्गेश गोखणे, शेख अजीम, गणेश तेजनकर, चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हिवाळे आणि कल्पेश पाटील यांनी केली आहे। सदर बाजार पोलिसांनी काल डीबी पथकने कारवाई केलेली आहे। 3 मोटरसायकल चोरीचे आरोपी आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीकडून साधारणपणे 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। त्यापैकी 4 बुलेट मोटरसायकल आहेत। आपल्या जालना जिल्ह्यातून आणि राज्यातल्या अन्य प्रांतातून त्यांनी या मोटरसायकल चोरलेल्या आहेत असं प्राथमिक केलेलं आहे। यामध्ये सदर बाजार, बदनापूर, तालुका जालना, कदीम जालना आणि जाफराबाद या 5 पोलीस स्टेशनच्या 5 गुन्हे नोंद आहेत, ते उघडकीला आलेले आहेत। साधारणपणे 11,98,000 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे PSI नरोडे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, तपास सुरू आहे।